नाशिक लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदेची शिवसेना सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताच्या फरकाने निवडून आली। त्यामुळे आता तिसऱ्यांदा सुद्धा महायुतीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते। पण इकडे एक प्रॉब्लेम असा आहे की ही जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसते। त्यामुळे आता इथे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नाशिकची जागा भाजपला का हवी आहे? भाजपची छुपी खेळी नेमकी काय आहे आणि ती यशस्वी होणार का? राजकीय समीकरण नेमकं काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीतल्या शिवसेनेकडे आहे आणि शिंदे यांचे खासदार हेमंत गोडसे हे सलग 10 वर्ष नाशिक लोकसभेतून निवडून येत आहेत। पण गोडसेंना भाजपकडूनच विरोध केला जातोय। तर इकडे सध्याची परिस्थिती पाहता भाजपची ताकद नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचं दिसतंय। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपनं कमळावर उमेदवार द्यावा अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे। नाशिकची जागा भाजपला का हवी आहे त्याचं कारण म्हणजे नाशिक लोकसभेत भाजपचे 3 संभाव्य उमेदवार आहेत। माजी नगरसेवक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्याचे भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले। दिनकर पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली, पण दिनकर पाटील यांचं नाव भाजपकडून समोर येत असलं तरी देखील दिनकर पाटील यांना उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे। तर दुसरे संभाव्य उमेदवार म्हणजे महाराष्ट्र राज्याचे भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण। अजित चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते आहेत। नाशिक शहरात युवकांचा मोठा पाठिंबा चव्हाण यांच्या मागे आहे। अजित चव्हाण यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध असल्यानं नाशिक लोकसभेत अजित चव्हाण हे भाजपचा धक्कातंत्राचे संभाव्य उमेदवार असू शकतात। तर दुसरीकडे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे देखील उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। राहुल ढिकले यांचे भाजपसह मनसेतही स्थानिक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध आहेत। त्यामुळे भाजपला नाशिक लोकसभेची जागा हवी आहे। तर यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे नाशिक लोकसभेत जातीय राजकारण खेळलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। दिनकर पाटील, अजित चव्हाण, राहुल ढिकले हे 3ही संभाव्य उमेदवार मराठा आहेत। नाशिक लोकसभेत मराठा उमेदवार हा भाजपनं दिल्यास नाशिकमधील मराठा मतदारांचा टक्का सर्वाधिक असल्यानं भाजपला त्याचा फायदा मिळू शकतो। त्यामुळे एकूणच बघता नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे। पण आता हे बघायचं आहे की भाजप नाशिक लोकसभेची जागा आपल्या पारड्यात खेचण्यासाठी किती यशस्वी ठरेल आणि भाजपची खेळी शिंदेच्या शिवसेनेला शह देण्यास यशस्वी ठरते का? बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।